प्रीतीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। ऋतुराजचा मित्र आकाश आणि आम्ही निघालो आहोत खेडला जायला खास शिमग्यासाठी। खालापूरला इमॅजिकाच्या जवळच आहे जोशी वडेवाले आणि इथे आम्ही एक छोटासा हॉल्ट घेतलेला आहे। थोडीशी भूक लागलेली म्हणून म्हटलं काहीतरी खाऊया। आता बघूया जोशी वडेवाल्यांकडचे वडे कसे आहेत। मागच्या वर्षी जुलै महिन्यात आम्ही खेडला गेलेलो खास भात लावणी करता। हा आहे आकाश। सो ह्याचं घर आहे खेडच्या मेट्या ह्या गावामध्ये। काय खाणार सर? आपण खाऊया जोशी वडेवाल्यांकडचे वडे। जोशांना भेटायला जातोय तर जरा जोशी वडे खाऊया। कुठे गेला हा? अच्छा, वडापाव सोबतच इथे मिसळ, त्यानंतर सँडविचेस आणि भरपूर वेगवेगळे चाट आयटम्स मिळतील। म्हणजे मॅगी, बर्गर, पिझ्झा वगैरे पण आहे। तिखट गोड चटणी पण दिली आहे आणि सुकी चटणी पण दिली आहे। बघू आता टेस्ट कशी आहे। कसं आहे? जोशी वडी छोटंसं आहे साईजमध्ये। चटणी घालू का? छोटासाच आहे आणि चपटा वडा आहे। पाव पण एकदम मस्त छोटे छोटे। गरम आहे। कसा खाल्लास तुझ्या पटापट? अर्धा वडा यांचा खाऊन पण झालाय। चांगला आहे। आता वाजले आहेत रात्रीचे 10:30 आणि हा आहे निजामपूर माणगाव रोड। इकडे हॉटेल श्रीकृष्ण म्हणून आहे। इथे आम्ही जेवायला थांबलेलो आहोत। अगदी मेन रोडला लागूनच हे हॉटेल आहे। छोटंसं आहे पण तरी पण खूप स्वच्छता दिसतेय। मी ऑर्डर केलेली आहे शेव भाजी आणि भाकरी। त्याला भेटून आलो, नारळ घेतले, घरी आलो, निघालो। तिथे फॅमिली बसली अय्या आम्ही शेवभाजी घेतली। शेवभाजी कोणी बिघडवू नाही शकत। चांगलं कशी आहे? आणि भाकरी मऊ आहे का? गरम आहे, मऊ आणि गरम। चला आता मी खाऊन बघते। आकाशचं गावच खेड असल्यामुळे ह्या रोडनी त्यांनी बऱ्याच वेळा प्रवास केलेला आहे, पण फक्त एकदाच तो या हॉटेलमध्ये जेवायला थांबलेला आणि तेव्हा त्यांनी ही शेवभाजी आणि भाकरी ऑर्डर केलेली जी त्याला आवडलेली। सो आम्ही ठरवलं की जास्त काही मेन्यूमध्ये चेंजेस न करता उगाचच रिस्क नको, रात्रीची वेळ आहे। सो म्हणून आम्ही पण ही शेवभाजीच मागवली आणि खूप मस्त होती ही शेवभाजी। एकदम फ्रेश होती। शेवया अजिबात मऊ पडलेल्या नव्हत्या। तिखट होती पण तरी नंतर आम्हाला काही त्रास झाला नाही। सो तुम्ही जर ह्या रस्त्याने ट्रॅव्हल करत असाल तर हा एक तुम्हाला चांगला ऑप्शन आहे।